मालेगाव आगारात रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू. राज्य परिवहन महामंडळाच्या मालेगाव आगारात रस्ते सुरक्षा सप्ताह 2025, इंधन बचत सप्ताह 2025 व चालक दिन साजरा करण्यात आला. मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे यांनी उपस्थित राहून आगारातील चालक वाहक यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मालेगाव आगाराच्या आगार व्यवस्थापक मनीषा देवरे, स्थानक प्रमुख दीपक रामराजे, आगारातील प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी, चालक वाहक उपस्थित होते. आगार व्यवस्थापक मनीषा देवरे काय म्हणाल्या पहा. महिना साजरा केला असतो. याचा थोडक्यात उद्देश सांगते की वर्षाच्या सुरुवातीलाच हा महिना आपण सेलिब्रेट करतो, कारण टार्गेट संकल्प हा वर्षाच्या सुरुवातीला घेतला पाहिजे. त्या दृष्टीने आपण सुरक्षित महत्त्व चालकांना सांगतो. त्यांच्यावर किती डिपेंड आहे सर्व चालक आणि त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्या सुरक्षेसाठी काय ते आपण सांगत असतो. तसंच इंधन बचत मासिक कार्यक्रम असतो आपला 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत. जसं आपण सुरक्षितता महत्त्वाची, तसंच महिन्याच्या सुरुवातीला जानेवारी महिन्याचा हा प्रोग्राम ठेवला. तोच उद्देश आहे की बचत आपल्याला कशा स्वरूपात करायची आहे, त्याचा का करायची आहे आणि त्याचा आपल्याला फायदा आपल्याला आणि आपल्या महामंडळाला, इन्व्हायरमेंटला जागतिक फायदा कसा काय हे आपण समजून सांगत असतो आपल्या चालक वाहक बंधूंना, यांच्या कर्मचाऱ्यांना की त्यांच्या लेवलला प्रत्येकाने कशा पद्धती. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती काय म्हणाले पहा. पालन करण्यासाठी एखादा दिवस असावा, एखादा कालावधी असावा, म्हणून हे आपण चालकांसाठीचा दिवस म्हणून कालचा दिवस आपण निश्चित केलेला आहे. त्या निमित्तानं चालकांच्या कामाचा आढावा घ्यावा, चांगल्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या, ज्या काही त्रुटी चुका झाल्या असतील त्या पुढच्या काळामध्ये होऊ नये. आणि चालकांचं काम जसं मॅडम आता बोलल्या की त्याच्या एकट्यापुरतं नाही आहे. एकटा माणूस मोटरसायकलवर जातो, त्याची एकटी जबाबदारी असते. ज्या माणूस चालक म्हणून काम करतो, बसचा चालक, गाडीचा चालक, कोणत्या गाडीचा, तर त्याची जबाबदारी त्या सोबत असलेल्या सगळ्या लोकांची, त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी करत असते. आपल्या जीवनामध्ये जे ॲक्सिडेंट घडतात ते काही नुसते बसचेच ॲक्सिडेंट घडत नाही. काल ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला पाचोऱ्याला, विमानाचे 2 अपघात आपण लाईव्ह बघितले, 2 देशांमध्ये झालेले. त्याच्यातून एक जण वाचला होता एका विमानाच्या अपघातामध्ये. तर हे जे काही थ्रिल आहे हे आपल्या मॅन्युअल चुकामुळे आणि त्या यंत्राच्या चुकामुळे, या 2 चुकामुळे घटना घडतात. त्याच्यातल्या यंत्राच्या चुका ह्या होमवर्क चांगला असला तर घडणार नाही. म्हणजे जसं तुम्ही आता मेकॅनिक लोक इथे काम करता बघत होतो मी. आणि दुसरं म्हणजे ते काम सुरू झाल्यानंतर त्या काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे चालक असेल, त्यांचा स्टाफ असेल, त्यांच्या स्वतःचे अनुभव, त्यांच्या स्वतःचं फोकस, डेडिकेशन, त्यांची तब्येत, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये परिपाक, त्याच्यामध्ये परिणाम असतो. रस्ता सुरक्षेबद्दल आधी बोलतो, मग चालकांबद्दल बोलतो. रस्ता सुरक्षेमध्ये आपण बघितलं आहे फक्त एस टी महामंडळच नाही, आपला RT डिपार्टमेंट आहे, पोलिसांचा ट्रॅफिक विभाग आहे, केंद्र सरकारचं परिवहन विभाग आहे. आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये दररोज 200 लोक रस्ता अपघातामध्ये मयत होत आहेत आणि एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या भागामध्ये 20, 25, 30 लोक मयत होत आहेत. पेपर आपण उघडला तर इकडं असं झालं, तिकडं तसं झालं, आपल्याला भाषणामध्ये येतात. मी जेव्हा MPSC तयारी करायचो तर माझे सर मला सांगायचे की हे अपघात झाला, चोरी झाली, हे वाचू नका. आपल्याला परीक्षेला काय कामाला येईल, अर्थव्यवस्था काय म्हणते, परराष्ट्र धोरण काय चाललेलं आहे, बरोबर आहे, कृषी विभागात काय चाललं आहे, याची माहिती वाचतात. तर त्यासाठी पेपर काढला की त्याला टिक करायचं, एवढंच वाचायचं. म्हणजे 8 पानामध्ये बातम्या 8च राहायच्या वाचण्याला आहे. आता अधिकारी झाल्यानंतर त्या 8 बातम्या वाचायला वेळच मिळत नाही, ह्या बातम्या एवढ्या जास्त असतात. हे कमी करण्यासाठी म्हणून रस्ता सुरक्षा महिना आपण आयोजित केला. त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करायची आहे. आपल्या घरून आपण ST पर्यंत पोहोचेपर्यंत सुद्धा आपलं रस्ता सुरक्षा आपल्याला लागू होऊन जाते. त्याच्यात सुद्धा 2 भाग आहेत, एक आपण चालवत असलेले वाहन आणि समोर चालवत असलेलं वाहन. हे थोडासा मानसिक मनोवैज्ञानिक विषय आहे. समोरच्याच्या मनात काय चाललंय, समोरच्या गाडीला आपण ओव्हरटेक करतो तर तो डावीकडे येणार नाही, ओव्हरटेक तर राईट साईडच करायला पाहिजे त्याला कन्फर्मेशन देऊन. पण अवजड वाहनं लेन 1 नंबरला असतात, आपण लेफ्ट साईडने त्याला हॉर्न देतो, लाईट मारतो, काहीतरी पास करतो. पण तो लेफ्ट साईडला येणारच नाही याची गॅरंटी कुठं आहे, भगवंतावर सोपवलेली आहे, बरोबर आहे ना.
परंतु असं नाही आहे की प्रत्येकच जास्त लेफ्ट साईडला घेतो, त्याला त्याच्या स्वतःची सुद्धा गाडी चालवायचं गांभीर्य, महत्त्व, अनुभव त्याला असतो. पण या गोष्टींची आपण फार बारकाईने काळजी घेणं आवश्यक आहे. रस्ता सुरक्षेच्या अनुषंगानं मी तर माझ्या लहान मुलीपासून माझ्या वडिलांपर्यंत सगळ्यांना सांगतो की कोणत्या दिशेला चालायचे, किती वाजता घराबाहेर पडायचं आहे आणि कोणता हेवी रस्ता टाळायचा आहे. हेवी रस्त्यावर गेलं म्हणजे ॲक्सिडेंट होतो आणि साध्या रस्त्यावर गेलं म्हणजे होत नाही असं नाही. ॲक्सिडेंट हा शब्दच माझा ॲक्सिडेंट आहे. तुमच्या स्वतःच्याच गाडीचा तुमच्याच फोनवर बोलण्याची सवयमुळं, बरोबर आहे. अजून काय आता प्रभू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.